नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण महाभारताच्या 13व्या दिवशी काय घडलं हे बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. बोलो श्रीकृष्ण भगवान की जय. ओम नमो नारायणा. 13व्या दिवशी कौरवांनी पुन्हा अर्जुनला युद्धाविषयी ललकारलं आणि अर्जुनाने ते स्वीकारलं आणि त्यांच्यासोबत लढता लढता ते दक्षिण दिशेला निघून गेले. एका निश्चित ठिकाणी पोचल्यावर अर्जुन आणि कौरवांमध्ये खूप मोठं युद्ध घडलं. याचा फायदा द्रोणाचार्याने घेतला आणि त्यांनी युधिष्ठिरवर आक्रमण केलं. युधिष्ठिरकडनं भीम, सात्यकी, चिकितान, दुष्टद्युम्न, कुंतीभोज, विराटराज, कैकेय राजा आदी खूप सारे वीर योद्धे त्यांच्याकडनं लढत होते. त्यांनी द्रोणाचार्याचं आक्रमण थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते द्रोणाचार्याला वेगाला ते थांबू शकले नाही आणि हे बघून सगळे वीर योद्धा चिंतेमध्ये पडले. सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू हा एक छोटासा मुलगाच होता त्यावेळी, पण तो आपल्या रणकुशलतेमध्ये आणि शूरवीरतेमध्ये प्रसिद्ध होता आणि सगळे लोक त्याला कृष्ण आणि अर्जुन यांच्या बरोबरीचं मानत होते. युधिष्ठिरने त्या मुलाला बोलवलं आणि म्हटलं की मुला, द्रोणच्या या आक्रमणाला आपण कोणतेच वेळ थांबू शकत नाही. आता तू एकटाच असा आहे की जो द्रोणच्या आक्रमणाला थांबू शकतो. तू यासाठी तयार आहे का? त्यावर अभिमन्यू त्यांना म्हणाला की महाराज, मला या चक्रव्यूहमध्ये प्रवेश करणं माहिती आहे, पण त्याच्यामध्ये कोणतं संकट आलं तर तिथनं मला बाहेर येणं हे माहिती नाही आहे. तेव्हा युधिष्ठिर त्याला म्हणाले की मुला, तू एकदा समोर तर वाढ, आम्ही तुझ्या मागे मागे येऊ. तू जिथे जिथे असेल तिथे तिथे तुझ्या मागे मागे आम्ही तुझ्या मदतीसाठी नेहमी तत्पर राहू. युधिष्ठिरच्या या बोलण्याचं समर्थन भीमने पण केलं आणि त्यांनी म्हटलं की मी तुझ्या अगदी मागेच राहील आणि दुष्टद्युम्न, सात्यकी यासारखे वीर योद्धे पण आपल्या सैनिकांसोबत तुझं अनुकरण करेल. एकदा की तू हा चक्रव्यूह तोडला तर आम्ही सगळ्या या कौरव सेनेला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकू. हे ऐकल्यावर त्या छोट्या मुलाला, अभिमन्यूला, आपल्या मामा कृष्ण आणि वडील अर्जुन यांचं स्मरण झालं आणि तो मोठ्या उत्साहाने त्यांना म्हणाला की मी माझ्या वीरतेमुळे आणि पराक्रमामुळे माझ्या मामांना आणि माझ्या वडिलांना प्रसन्न नक्कीच करेल. आणि तो सुमित्रेला म्हणाला की बघ, द्रोणाचार्याचं रथ तिकडे जात आहे, आपल्याला तिकडेच जायचं आहे, तर तू पटकन इथनं चल. आणि अशा प्रकारे त्यांनी आपल्या सारथीला प्रोत्साहित केलं आणि तो रथावर बसून त्या दिशेने स्वार झाला. अभिमन्यूची आज्ञा मानून सारथीने तसंच केलं आणि हे बघून कौरवसेनेमध्ये एक प्रकारची गडबड झाली. त्यांनी बघितलं की अभिमन्यू आलेला आहे आणि त्याच्या मागे मागे पूर्ण पांडव वीर पण आलेले आहेत. द्रोणाचार्य आपल्या डोळ्यासमोर आपल्या व्यूहरचनेला तुटलेलं बघत होते. अभिमन्यू त्या व्यूहरचनेच्या अंदर शिरून गेला. कौरववीर एक एक प्रकारे अभिमन्यूच्या समोर येत गेले आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करत गेले. जो पण समोर येत होता त्याला अभिमन्यू आपल्या बाणाच्या निशाण्याने मारून टाकत होता. जसं की आधी निश्चित झालं होतं की पांडवांचं जे सैन्य आहे ते अभिमन्यूच्या मागे मागे येईल आणि तसंच ते झालं आणि ते पण त्या व्यूहरचनेच्या अंदर त्यांनी प्रवेश केला. हे बघून सिंधू देशाचा जो राजा होता जयद्रथ, तो धृतराष्ट्रांचा जावई होता आणि त्याने हे बघितलं आणि पांडव सेनेवर आक्रमण करून टाकलं. जयद्रथच्या या कुशलतेमुळे त्यांची व्यूहरचना जी तुटत होती ती सांभाळली गेली आणि म्हणून पांडव जे होते ते बाहेरच थांबून गेले आणि आता एकटाच अभिमन्यू त्या व्यूहरचनेच्या अंदर शिरून गेलेला होता. एकट्या अभिमन्यूने त्या कौरवसेनेशी मोठ्या जोराने आणि मोठ्या प्रोत्साहाने युद्ध केलं. जो कोणी त्याच्या समोर येत होता तर त्यांना सगळ्यांना आपल्या बाणाच्या तीराने मारून टाकत होता. दुर्योधनचा मुलगा लक्ष्मण, जो बालकच होता, एक छोटासा मुलगा होता, त्याच्यामध्ये पण वीरता होती.
तो याला घाबरला नाही. अभिमन्यूच्या बाणांनी सगळे जेव्हा कौरवसेना घाबरली तेव्हा तो एकटाच समोर आला आणि त्यांनी अभिमन्यूशी युद्ध स्वीकार केलं आणि त्यांनी सुरुवातही केली. आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. हे बघून कौरवसेना हळहळली. हे बघून दुर्योधन म्हणाला की अभिमन्यूचा आत्ता या क्षणी वध करा. आणि असं म्हटल्यानंतर द्रोण, अश्वत्थामा, बृहदल, कृतवर्मा या सगळ्या महारथींनी अभिमन्यूला चारही बाजूंनी घेरलं. द्रोणाने कर्णाला म्हटलं की याचं आपण कवच जे आहे ते पार करू शकत नाही. याच्या आपण घोड्याची जी रस्सी आहे ती आपण तोडायला पाहिजे आणि मागून याच्यावर बाण सोडायला पाहिजे. कर्णाने हेच केलं. त्याने मागून वार केला. त्यामध्ये अभिमन्यूचं जे धनुष्य होतं ते खाली पडलं आणि घोडे आणि सारथी पण मरण पावले. त्याच्याजवळ आता काहीच रथ नव्हतं आणि अस्त्रशस्त्र पण नव्हते. हे बघून अभिमन्यू खाली उतरला आणि त्यांनी ते रथाचा जो पहिला जो चाक असतो तो हातामध्ये घेतला आणि त्याला वरती फिरवायला लागला. तो खूप साहसीने आणि खूप शौर्यतेने ते युद्ध करत होता. आणि हे बघून सगळी सेना त्याच्यावर तुटून पडली. त्याच्यामध्ये त्याचा जो चाक होता तो नष्ट झाला आणि इतक्यातच दुःशासनाचा जो मुलगा होता तो अभिमन्यूवर आपली गदा घेऊन आला. हे बघून अभिमन्यूने चाक घेतला आणि तो त्याच्या गदावर मारून फेकला आणि त्यांच्यामध्ये दोघांमध्ये पण युद्ध सुरू झालं. एकमेकांवर ते आपल्या गदेने वार करत होते आणि याच्यामध्ये पण ते इतके घायल झाले की ते खाली येऊन पडले. दोघेही जण उठण्याचा प्रयत्न करू लागले. दुःशासनाचा मुलगा सगळ्यात आधी उठला. अभिमन्यू आता उठणारच तितक्यातच दुःशासनाच्या मुलाने त्याच्या डोक्यावर जोराने वार केला. अभिमन्यू सगळ्यांशी लढता लढता घायाळ होऊन गेला होता, थकून गेला होता. आणि तेवढ्यातच गदेचं जेव्हा त्याला लागली, त्याच्या डोक्यावर लागले, तितक्यातच त्याचं जे प्राण होतं ते निघून गेलं. तिकडे कौरवसेनेशी लढता लढता अर्जुन आणि श्रीकृष्ण जेव्हा आपल्या विहिरामध्ये येत होते तेव्हा अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला की भगवान, माझं मन घाबरत आहे, मला खूप वाईट वाटत आहे. माझे सगळे भाऊ लोक चांगले तर असतील ना. आज माझा मुलगा अभिमन्यू माझ्या भावासोबत माझं स्वागत करायला का आला नाही. अशा गोष्टी त्या दोघांमध्ये होतच होत्या आणि त्या आपल्या शिबिरामध्ये पोचले. कोणी त्याला काहीच म्हटलं नाही, पण सगळ्यांचे हावभाव आणि चेहरे बघून त्याला माहिती झालं की काहीतरी असं झालेलं आहे. आणि तो व्याकुळ याच्यामध्ये दुःखाने तिथे रडत बसला. श्रीकृष्णाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, त्याने शांत पण केलं. पण त्याला आपला वीर मुलगा कसा मरण पावला हे जाणून घ्यायचं होतं. तेव्हा युधिष्ठिर त्याला म्हणाला की मीच अभिमन्यूला म्हटलं की आपल्याला चक्रव्यूह तोडायचं आहे, तर तू चक्रव्यूह तोडायसाठी अंदर घुस आणि तुझं अनुकरण करता करता आम्ही तुझ्या मागे येऊ. त्याने तसंच केलं आणि तो चक्रव्यूहच्या अंदर घुसला. आम्ही त्याच्या मागे मागेच येत होतो. आम्ही जेव्हा अंदर घुसणारच होतो तेव्हा जयद्रथनी आमच्यावर हल्ला केला आणि आम्ही त्या हल्ल्याचं आक्रमण करता करता मागेच राहून गेलो आणि अभिमन्यू त्या चक्रव्यूहमध्ये फसला. इथे युधिष्ठिरचं बोलणं पूर्ण झालं नव्हतं तेव्हाच अर्जुन म्हणाला की बेटा, तुझा ज्यांनी वध केलेला आहे त्याचा मी उद्या सूर्यास्त व्हायच्या अगोदर वध करून टाकेल आणि हीच माझी प्रतिज्ञा आहे, असं म्हणून त्यांनी आपल्या गांडीव धनुष्यावर जोराने टंकर केली. सिंधू देशचा सुप्रसिद्ध राजा वृद्धशत्र याचा मुलगा जयद्रथ होता. त्याला जेव्हा माहिती झालं की अर्जुनाने अशी प्रतिज्ञा घेतली तेव्हा तो दुर्योधनाच्या जवळ गेला आणि त्याने म्हटलं की मला युद्ध काही करायचं आहे नाही आणि मी माझ्या देशामध्ये परत वापस जाऊ इच्छितो. तेव्हा दुर्योधन त्याला म्हणाला की तुम्ही शांत व्हा, तुम्ही इतकं घाबरू नका, आपली सगळी सेना तुमची रक्षा करायला तयार आहे आणि तुम्ही निश्चिंत होऊन शांतपणे आता तुम्ही आराम करा.
दुर्योधनाच्या या आग्रहावर जयद्रथ शांत झाला आणि त्यांनी त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या. सूर्योदय झाला. आश्चर्य द्रोणाचार्यांनी सेनेची व्यवस्था केली. युद्धाच्या मैदानामध्ये 12 मैल एवढं अंतरावर जयद्रथच्या रक्षणासाठी सैनिकांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याच्या रक्षणासाठी भूरिश्रवा, कर्ण, अश्वत्थामा, शल्य, वृषसेन आणि महारथी असे वीर महायोद्धे त्यांच्यासोबत होते. अर्जुनाने सगळ्यात आधी कृतवर्मा आणि सुदक्षिणवर हल्ला केला. त्यांना त्यांनी परास्त केला आणि नंतर तो श्रुतायुधवर धावून पडला. श्रुतायुधचे घोडे मरण पावले. त्यांनी आपली गदा उठवली आणि श्रीकृष्णावर प्रहार करायला लागला. परंतु निशस्त्र असलेले आणि युद्धामध्ये सामील न होणारे श्रीकृष्णावर फेकणारी जी गदा होती ती श्रुतयुद्धाला परत जाऊन लागली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याच्यानंतर कांभोजराज सुदक्षिण यांनी पण अर्जुनावर हल्ला केला आणि त्यावर अर्जुनाने आपल्या बाणांचा असा वर्षाव केला की त्यामध्ये त्याचा जो रथ होता तो चूर होऊन गेला आणि त्याचे तुकडे तुकडे होऊन गेले. त्याच्या छातीवर बाण लागला आणि तो रथावरून खाली पडला. अशा पद्धतीने गांडीव धनुष्य हातात घेऊन अर्जुनाने कित्येक वीर योद्ध्यांचं प्राण घेतलं आणि तो त्यांना पार करता करता अशा ठिकाणी पोचला ज्या ठिकाणी जयद्रथ आपल्या सैन्यासोबत होता. त्यावेळी सगळ्या सैन्याने त्याला घेरलं होतं. अर्जुनचं जे रथ होतं ते जयद्रथकडे जाताना बघून दुर्योधन चिंतेमध्ये झाला आणि तो दुःखी झाला. जयद्रथच्या रक्षणासाठी ज्या वीरांना दुर्योधनाने नियुक्त केलं होतं ते सगळे वीर तिथे तत्पर झालेले होते. दुर्योधन अर्जुनाचा पिछा करता करता त्याच्या मागे गेला आणि हे बघून पांडव जी सेना होती त्यांनी आपल्या शत्रूंवर आणखी जोराने हल्ला करायला सुरुवात केली. दुष्टद्युम्न हे विचार केला की जयद्रथचं रक्षा करायसाठी जर द्रोणाचार्य म्हणजे त्यांचा मृत्यू झाला, ते न घायल पडले तर त्यामध्ये आपलेच नुकसान होईल. म्हणून त्याला द्रोणाचार्याला थांबायचं होतं आणि त्यांनी जोराने द्रोणाचार्यावर आक्रमण केलं आणि हे बघून कौरव सेनामधले 3 भाग जाऊन पडले आणि त्यांची सेना जी होती ती कमकुवत झाली. दुष्टद्युम्न द्रोणाचार्याच्या रथावर चढला आणि त्यांच्यावर वार करू लागला. त्याचा वार इतका होता की द्रोणाचार्याला राग आला आणि त्यांनी रागामध्ये येऊन आपला पैना बाण चालवला. पांचाल कुमारचा तो प्राण घेणारच होता तेवढ्यामध्ये सात्यकीने बाण सोडला आणि त्याच्या बाणाने त्या दोघांमध्ये कट आला. सात्यकीने बाण चालवल्यावर द्रोणाचार्याचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि यामध्येच पांचाल जी सेना होती त्यांनी दुष्टद्युम्नला तिथनं हटवलं. सात्यकी पण एक वीर योद्धा होता. जेव्हा त्याने बघितलं की द्रोणाचार्य आपल्यावर चालून येतात तेव्हा तो पण त्यांच्यावर चालून गेला आणि खूप वेळपर्यंत दोघं पण जण एकमेकांसोबत लढत राहिले. इतक्यातच युधिष्ठिरला माहिती झालं की सात्यकीवर संकट आलेलं आहे आणि तेव्हा तो आपल्या जवळ असलेल्या वीरांना म्हणाला की आपण त्या वीर योद्ध्याचा प्राण वाचवायला पाहिजे आणि म्हणून आपण त्याची सहायता करायला तिथे जायला पाहिजे. त्यानंतर ते दुष्टद्युम्नला म्हणाले की द्रुपद कुमार, तुम्हाला आता जाऊन द्रोणाचार्यावर आक्रमण करायचं आहे, नाहीतर त्या आश्चर्यांच्या हातून त्याचा वध होईल. युधिष्ठिरने दुष्टद्युम्नसोबत एक मोठी सेना पाठवली आणि वेळेवर ती सेना पोहोचल्यामुळे सात्यकीला तिथनं सोडवण्यात आलं. एवढ्यामध्ये श्रीकृष्णाची 5 जणांची ध्वनी युधिष्ठिरला ऐकू गेली आणि ते व्यथित झाले, चिंतेत पडले आणि यावेळी अर्जुनाची सहायता करायसाठी आपल्याला जायला पाहिजे असं त्यांना वाटलं. युधिष्ठिराच्या या आग्रहावर सात्यकी त्यांना मोठ्या नम्रतेने म्हणाला की महाराज,
द्रोणाची प्रतिज्ञा तुम्हाला माहिती आहे, तेव्हा तुमच्या रक्षासाठी मी इथे आहो आणि हे माझं कर्तव्य आहे की तुमची रक्षा करावी. महाराज वासुदेव आणि अर्जुन हाच आदेश मला देऊन गेलेला आहे आणि मी त्यांच्या या गोष्टीला टाळू शकत नाही. तुम्ही चिंता करू नका. अर्जुन आणि श्रीकृष्ण भगवानला काहीच होणार नाही. पण खूप आग्रहानंतर सात्यकी युधिष्ठिरला सोडून अर्जुनची मदत करायला निघून गेले. तसंच द्रोणाचार्यांनी पांडवसेनावर मोठ्या प्रमाणामध्ये हमला करायला सुरुवात केली. पांडवसेना खूप याच्यामध्ये विखरून गेली आणि त्यांना मागे हटावं लागलं. हे बघून युधिष्ठिर चिंतित पडले आणि त्यांनी भीमाला म्हटलं की भीम तू जा आणि अर्जुन आणि सात्यकीचं काय सुरू आहे हे बघून ये. माझ्या आग्रहामुळे सात्यकी अर्जुनाची मदत करायला निघालेला आहे. सगळं काही कुशल असल्यावर तू एक सिंहनाद करशील म्हणजे मी समजून जाईल की सगळं काही ठीक आहे. भीमसेन धृष्टद्युम्नला म्हणाला की अशा द्रोणाचार्याची प्रतिज्ञा तुम्हाला माहितीच आहे. त्या युधिष्ठिर महाराजांच्या प्राणांचं रक्षा करणं आपलं कर्तव्य आहे. आता ते मला सगळं पहिल्यांदा असं म्हणत आहे की मला सोडून तू त्यांची मदत करायला जा, तेव्हा त्यांचं आज्ञेचं पालन करणं माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी इथे जात आहो. पण मी माझ्या भावाला युधिष्ठिराला तुझ्यावर सोडून जात आहो. तुला त्यांची रक्षा करायची आहे. त्यावर धृष्टद्युम्न म्हणाला की तू निश्चिंत हो, चिंता करू नकोस, विश्वास ठेव माझ्यावर. द्रोण मला मारूनच समोर वाढतील. धृष्टद्युम्नच्या अशा बोलण्यावरनं भीम हे वेगाने अर्जुनाकडे धावून गेले. सगळ्यांना मारता मारता तो अशा ठिकाणी पोहोचला जिथे अर्जुन हा जयद्रथला मारत होता. अर्जुनला सुरक्षित बघून भीमाने सिंहनाद केला आणि भीमाचा सिंहनाद ऐकून श्रीकृष्ण आणि अर्जुनला फार आनंद झाला. त्यांनी पण सिंहनाद केला. त्या दोघांच्या सिंहनादामुळे युधिष्ठिर प्रसन्न झाले आणि त्यांच्या मनामध्ये जी चिंता होती ती नष्ट झाली. त्यांनी मनातल्या मनात अर्जुनाला आशीर्वाद दिला आणि त्यांना असं वाटलं की सूर्य डुबता डुबता अर्जुन आपली जी प्रतिज्ञा आहे ती पूर्ण करेल आणि वापस येईल. इकडे ते शांती स्थापन करण्याचा प्रयत्न करत होते आणि तिकडे भीम, अर्जुन, सात्यकी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू होतं. थोड्या वेळामध्ये अर्जुन आणि जयद्रथ यांचं जिथे युद्ध सुरू होतं तिथे दुर्योधन आलेला. त्याने पण आपल्या युद्धाला सुरुवात केली, पण तो तिथे हरला आणि तो मैदान सोडून पळून गेला. पण त्यावेळी भरपूर वीर युद्धामध्ये युद्ध हे सुरूच होतं. द्रोण त्यावर म्हणाले की मुला दुर्योधना, तुला हिंमत हारायची नाही आहे. तुला जयद्रथची मदत करायला तिथे जावंच लागेल आणि तुझ्याकडनं जे पण होईल ते तू करायला पाहिजे. आचार्यांचं म्हणणं ऐकून दुर्योधन आपल्या काही सैनिकांसोबत पुन्हा युद्धभूमीवर गेला आणि तिथे जाऊन पोचला जिथे अर्जुन आणि जयद्रथमध्ये युद्ध सुरू होतं. त्या दिवशी भीम आणि कर्णमध्ये युद्ध सुरू होतं. भीम हा अतिउत्साहीमध्ये युद्ध करत होता आणि कर्ण हा अतिशय शांत भावनेने युद्ध करत होता. भीमाला थोडासा पण अपमान सहन होत नव्हता. दोघे पण मोठे योद्धे होते. ते एकमेकावर आघात करतच होते. भीमसेनला मागच्या काही घटनांचा स्मरण झालं. त्याला कळलं की आपली भाऊ लोक आणि द्रौपदी यांना खूप कष्ट भोगावं लागलं. त्याने आपल्या प्राणांचं मोह तोडलं आणि तो लढत राहिला. त्याचं शरीर पूर्ण घावाने भरून गेलं होतं. या युद्धामध्ये भीमाचे घोडे मरण पावले, सारथी पण मरण पावला, रथ पण तुटून गेलं, धनुष्य पण कटलं. भीमाने आपली आता ढाल घेतली आणि तलवार घेतली आणि जीव तोडून लढायला लागला. कर्णाने काही क्षणामध्येच त्याच्या ढालीचे तुकडे तुकडे करून टाकले. आता भीमाजवळ त्याची ढाल पण राहिली नाही. कर्णाने भीमाला खूप जखमी केलं. त्याच्यामुळे त्याला
खूप राग आला आणि या रागामध्येच तो कर्णाच्या रथावर जाऊन कुदला. आता भीमापासून वाचायसाठी कर्णाने रथावर जो ध्वज राहतो त्याच्या मागे शरण घेतली. भीम जमिनीवर कुदला आणि खूप रागाने युद्ध त्याच्याशी करायला लागला. त्यांनी मैदानामध्ये त्याला जे पण काही दिसत होतं, म्हणजे रथाचे चाकं, घोडे आणि हत्तीचे जे अवशेष त्याला जे दिसत होतं, जे दिसत होतं ते तो उचलायचा आणि कर्णावर फेकायचा. त्याच्यामुळे त्याला थोडा पण आराम मिळाला नाही. अशावेळी कर्णाने जर ठरवलं असतं की आता आपल्याला भीमाला मारायचं आहे, तर तो त्या क्षणी त्याला मारू शकत होता. पण त्याने त्याच्या आई कुंतीला वचन दिलं होतं की अर्जुनाव्यतिरिक्त तो कोणालाच या युद्धामध्ये मारणार नाही. त्या वचनाच्या पूर्तीसाठी कर्णाने भीमाला मारलं नाही. इकडे अर्जुन जयद्रथशी युद्ध करतच होता आणि त्याला कसं मारायचं याचा विचार करत होता. इतक्यामध्येच भूरिश्रवने सात्यकीला वरती उचललं आणि जमिनीवर जोराने आपटलं. त्याच्यामुळे कौरव सेनेमध्ये एकच खळबळ माजली आणि त्यांनी असं म्हटलं की आता सात्यकी मरण पावला. अर्जुनने बघितलं की मैदानामध्ये जे सात्यकी मृतावस्थेमध्ये आहे त्यांना भूरिश्रव हा ओढत नेत आहे आणि हे बघून त्याला फार वाईट वाटलं आणि त्याला काही सुचलं नाही आणि त्यांनी श्रीकृष्णाला प्रश्न केला की हे श्रीकृष्ण भगवान, भूरिश्रव माझ्याशी तर लढत नाही आहे, मग माझ्याशी न लढण्यावाल्यावर मी माझा बाण कसा चालू? अर्जुन श्रीकृष्णाशी बोलतच होता तेवढ्यात जयद्रथ जो होता तो आपले बाण हे सोडत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाशी बोलता बोलता जयद्रथशी आपल्या बाणाने आपला वार सुरूच ठेवत होता. जेव्हा अर्जुन आणि सात्यकीकडे बघितलं तेव्हा त्याला दिसलं की सात्यकी हा जमिनीवर पडलेला आहे आणि भूरिश्रव त्याच्या शरीरावर आपलं पाऊल ठेवत आहे आणि दुसऱ्या हातामध्ये त्यांनी तलवार घेऊन त्याचा तो युद्ध करणार आहे. तेव्हा त्याच्याने राहावलं गेलं नाही आणि त्याचवेळी त्यांनी आपला बाण काढला आणि भूरिश्रवावर चालवला. त्या बाणामुळे भूरिश्रवाचा जो हात असतो तो तुटला आणि जमिनीवरून पडला. हे बघून त्याला फार दुःख झालं आणि तो श्रीकृष्णाजवळ गेला आणि खूप निंदा करायला लागला की तुम्ही असं कसं केलं? मी तुमच्यावर तर काही वार करत नव्हतो, मग तुम्ही माझ्यावर वार कसा काय केला? तेव्हा अर्जुन त्याला म्हणाला की हे बघा, तुम्ही माझा प्रिय मित्र सात्यकी याचा वध करत होते आणि अशावेळी वध करत होते जेव्हा की तो चालू शकत नाही, एक मृत अवस्थेमध्ये आहे आणि निशस्त्र आहे आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही त्याच्यावर तलवारीने वार करत होते. मला एक सांगा की ज्याच्याजवळ अस्त्रशस्त्र नाही आहे, ज्याच्याकडे कवच नाही आहे, जो इतका थकलेला आहे की त्याला उभंसुद्धा राहता येत नाही आहे, असा माझा कोवळा मुलगा अभिमन्यू याचा जेव्हा तुम्ही वध करत होते तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही आणि त्याचा वध केल्यानंतर तुम्ही जो विजय साजरा केला त्याचं पण तुम्हाला काही वाटलं नाही. आता मला तुम्ही हे सांगा की याच्यामध्ये तुम्ही जो मला धर्म सांगत आहे तो कशा प्रकारे योग्य आहे? अर्जुनाचं असं बोलणं ऐकल्यावर भूरिश्रव तिथेच जमिनीवर बसला आणि आपलं आमरण उपोषण सुरू करायला त्यांनी सुरुवात केली. हे बघून अर्जुन तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या वीरांना म्हणाला की वीरांनो, तुम्हाला माहिती आहे की माझी प्रतिज्ञा काय आहे? मी जिवंत असेपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी माझ्या मित्राला, माझ्या सख्याला शत्रूच्या हातून वध होताना बघू शकत नाही आणि त्याचं रक्षण करणं हे माझं धर्म आहे आणि सात्यकी हा माझा प्रिय मित्र होता म्हणून मी त्याचं रक्षा केली आहे. आणि अर्जुनाचे हे बोलणे ऐकल्यानंतर भूरिश्रव यांनी आपलं डोकं खाली केलं आणि शांत झाला. त्याने डोकं खालीच केलं होतं तितक्यातच सात्यकी तिथे आला आणि त्याने भूरिश्रवाचं डोकं जे होतं ते त्याच्या शरीरापासून वेगळं करून टाकलं. सगळ्यांनी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो थांबला नाही आणि त्याच्या या कामाबद्दल सगळ्यांनी फार घृणा केली. ज्या पद्धतीने भूरिश्रवाचा वध झाला होता ती पद्धत
योग्य नव्हती असं सगळ्यांचंच समर्थन झालं. इकडे कौरवांची सेना यांच्याशी लढता लढता अर्जुन हा जयद्रथजवळ जाऊन पोचलाच. पण जयद्रथ पण हा एक मोठा वीर योद्धा होता. दोघे पण फार मन लावून आणि मोठ्या धाडसी वृत्तीने एकमेकांशी युद्ध करतच राहिले. अर्जुनला माहीत होतं की जयद्रथला आपण हारू शकत नाही, कारण की तो पण एक फार मोठा वीर योद्धा आहे. पण तरी पण अर्जुन त्याच्याशी लढतच होता. दोन्ही पक्षामध्ये खूप वेळपर्यंत युद्ध सुरू होतं. इकडे सूर्य मावळण्याची वेळ येऊन गेली होती. पश्चिम दिशेमध्ये लाल कलर पसरलेला होता आणि जयद्रथ हा सारखा पश्चिम दिशेकडे बघत होता. पण तिथे काही युद्ध संपन्न होईल, समाप्त होईल असं काही आशंका कोणालाच दिसत नव्हती. आता इकडे दुर्योधनाने जेव्हा बघितलं की पश्चिम दिशेला सूर्य मावळत आहे, तेव्हा त्याचंही मन आनंदाने प्रफुल्लित झालं. त्याने विचार केला की चला, आता जयद्रथ हा वाचलेला आहे आणि अर्जुनाची जी प्रतिज्ञा होती ती निष्फळ झालेली आहे. आणि असं मनात विचार करता करता त्याने म्हटलं की चला, आता जयद्रथचे प्राण जे आहे ते आता वाचले आहे. इतक्यात श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की अर्जुन, जयद्रथ जो आहे तो सूर्याकडे सारखा बघत आहे आणि मनातल्या मनात तो आनंदित होत आहे की आता सूर्य डुबणार आणि तुझी प्रतिज्ञाही विफल जाणार. तुला जर तुझी प्रतिज्ञा पूर्ण करायची असेल तर तू आताच पूर्ण कर. अजून सूर्य डुबलेला नाही आहे. श्रीकृष्णाचे हे वचन अर्जुनाच्या कानावर पडलेच. तेव्हाच त्याने लवकर आपल्या गांडीव धनुष्याला धरून एक बाण जयद्रथवर सोडला आणि त्या बाणामुळे जयद्रथचे डोकं त्याच्या शरीरापासून वेगळं झालं. श्रीकृष्णाने त्याला एक चेतावणी दिली होती अर्जुनाला की काही हो, त्याचं जे डोकं आहे ते खाली जमिनीवर पडू नको देशील. आणि अर्जुनाने तसंच केलं. जयद्रथचे जे वडील होते वृद्धक्षत्र, ते आपल्या आश्रमामध्ये सायंकाळच्या वेळेला ध्यानवंदना करत होते. आणि इतक्यामध्येच जयद्रथचं जे डोकं होतं ते त्यांच्या मांडीवर येऊन पोचलं. त्यांचं ध्यान संपन्न झालं आणि त्यांनी जेव्हा आपले डोळे उघडले आणि बघितलं की आपल्या मुलाचं जे डोकं आहे ते त्यांच्या मांडीवर येऊन पडलेलं आहे, त्या क्षणी त्यांचे 100 तुकडे होऊन गेले. जेव्हा युधिष्ठिरला माहिती झालं की अर्जुनाने आपली प्रतिज्ञा पूर्ण केली आहे, तेव्हा त्याला फार आनंद झाला आणि तो मोठ्या उत्साहाने पुन्हा आपल्या सैन्यासोबत आचार्यद्रोणावर तुटून पडला. 14व्या दिवसाचं जे युद्ध होतं ते पूर्ण दिवस आणि रात्रभर पण सुरूच राहिलं. घटोत्कच हा भीमसेनचा मुलगा होता, जो हिडिंबापासून झाला होता. कर्ण आणि घटोत्कचमध्ये फार भयानक युद्ध त्या रात्री सुरू होतं. घटोत्कचने त्याला फार त्रास दिला, त्याला फार जखमी केलं आणि त्यामुळे त्याला फार राग आला कर्णाला. आणि त्याला जी इंद्रापासून जी शक्ती मिळाली होती त्या शक्तीचा उपयोग त्यांनी अर्जुनाचा वध करण्यासाठी ठेवलं होतं. पण त्या क्षणी त्याला काही सुचलं नाही आणि त्याचा प्रयोग त्यांनी घटोत्कचवर केला. यामुळे अर्जुनवर जे येणारं संकट होतं ते तर टळलं, पण भीमाचा जो मुलगा होता घटोत्कच तो तिथे मरण पावला. हे ऐकल्यावर पांडव फार अतिशय दुःखी झाले. पण इथे पण युद्ध काही संपलं नाही. द्रोणाचार्यांचे धनुष्याचे बाण सुरूच होते आणि यामध्ये पांडव सेनामधले असंख्य वीर हे मरण पावत होते. हे बघून श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणालं की हे बघ अर्जुन, आता आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि यांना आपल्याला अयशस्वी करावं लागेल. कारण की जर आपण यांना इथेच थांबवलं नाही तर हे आपला सर्वनाश नक्कीच करतील. म्हणून आचार्याजवळ जाऊन अशी बातमी द्यायला हवी की ज्याच्यामध्ये अश्वत्थामा मरण पावला. युधिष्ठिरने खूप विचार केला आणि म्हटलं की हे जे पाप आहे ते मी माझ्यावर घेतो. आणि हे ठरल्यानंतर भीमाने आपल्या
आपली जी गदा असते त्याच्या वारेने अश्वत्थामा जे नाव होतं अशा हत्तीचा वध केला आणि द्रोणाचार्याजवळ गेले आणि खूप मोठ्याने ओरडायला लागले की मी अश्वत्थामाला मारलं. इकडे द्रोणाचार्य आपल्या ब्रह्मास्त्राचा प्रयोग करणारच होते आणि तितक्यातच त्यांनी ऐकलं की त्यांचा मुलगा हा अश्वत्थामा मरण पावला. ते खूप फार गोंधळले आणि खरं काय आहे माहिती करायसाठी ते युधिष्ठिरजवळ आले, कारण की त्यांना माहिती होतं की युधिष्ठिर हे खरंच बोलतात, खोटं बोलत नाही. इकडे त्यांनी युधिष्ठिरला विचारलं की खरं काय आहे ते. युधिष्ठिर बोलता बोलता थोडेसे घाबरले, पण त्यांना तर विजय प्राप्त करायची होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की हो, अश्वत्थामा मरण पावलेला आहे. परंतु त्याच्यानंतर त्यांनी असं पण म्हटलं अत्यंत कमी आवाजामध्ये की मनुष्य नाही, तो हत्ती होता म्हणून. पण इकडे चिल्लायला सुरुवात झाली होती, ओरडायला सुरुवात झाली होती की अश्वत्थामा मरण पावलेला आहे. तर पांडवांनी खूप मोठ्या आवाजामध्ये शंखनाद आणि सिंहनाद करायला सुरुवात केली होती आणि त्या आवाजामध्ये जे युधिष्ठिरचे जे शेवटचे शब्द होते की मनुष्य नाही, हत्ती मरण पावलेला आहे, ते दबले आणि ते त्यांना द्रोणाचार्यांना ऐकू गेले नाही. आणि द्रोणाचार्य फार दुःखी झाले आणि दृष्टद्युम्नी त्याच्यावर वार केला, ज्याच्यामध्ये त्यांचं डोकं त्यांच्या शरीरापासून वेगळं झालं आणि ते मरण पावले. इकडे द्रोण मरण पावल्यानंतर आता कौरव पक्षामध्ये एक चिंतेचा विषय निर्माण झाला की आता सेनापती कोणाला करायचं. तर सगळ्यांचं म्हणणं असं ठरलं की आता कर्ण हा सेनापती बनेल. मद्राज शल्य जे होते ते कर्णाचे सारथी होईल. दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालं. अर्जुन याची रक्षा करण्यासाठी भीम पण त्याच्या मागोमाग त्याच्यासोबत निघून गेला आणि दोघेही जण कर्णावर तुटून पडले. दुःशासनने जेव्हा बघितलं तेव्हा त्याने भीमावर आपल्या बाणांचा वर्षाव केला आणि भीमाने एकाच धक्क्याने त्याला खाली पाडून दिलं आणि त्याच्या अंगातले जे हाड होते ते त्याच्यामुळे तुटून गेले. ती वेदना इतकी असहनीय होती की त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आणि भीमाला आनंद झाला की त्याने त्याची एक प्रतिज्ञाही पूर्ण केली. आता वेळ आहे दुर्योधनाची. आता मला दुर्योधनाचा वध करायचा आहे. भीमाचं हे रूप बघून कर्ण घाबरून गेला. तेवढ्यातच दुर्योधनाने अश्वत्थामाला म्हटलं की तू पांडवांवर हल्ला कर. कर्णाने अर्जुनवर असं बाण चालवलं की ज्याच्यामधनं पूर्ण आग उकळत होती. हे बघून श्रीकृष्ण भगवाननी आपल्या पावलाने थोडासा भाग जो असतो जमिनीचा थोडासा खाली केला. त्याच्यामुळे जो रथ होतो तो किंचित खाली घसरला आणि तो बाण हुकला. याच्यामुळे अर्जुनाचे प्राण वाचले आणि कर्णाने जो अग्निअस्त्र चालवलं होतं ते विफल ठरलं. त्याच्यानंतर कर्णाने त्यांच्यावर सर्पमुखास्त्र नावाचं बाण सोडला आणि त्यामुळे अर्जुनाचं जे मुकुट होतं ते उडालं. अर्जुनाला फार राग आला आणि त्याने मोठ्या जोशने मोठ्या उत्साहाने कर्णावर अजून आपल्या बाणांचा वर्षाव करायची सुरुवात केली. आणि तेवढ्यातच कर्णाचा जो रथ असतो त्याचा एक चाक जमिनीमध्ये घुसला. त्यामुळे कर्ण घाबरला आणि म्हणाला की अर्जुन थोडंसं थांब, माझ्या रथाचा जो चाक आहे तो खाली जमिनीमध्ये फसलेला आहे. तू तर पांडुपुत्र आहे आणि तू धर्मयुद्ध करतोस, तर तुला त्याच्यामध्ये फार यश मिळालेलं आहे आणि तुझी व्याख्याता जी आहे ती फार दूर दूर पसरलेली आहे. तू त्याला याच्यामध्ये नाहीसं करू नकोस. मी जमिनीवर उभा आहे आणि तू रथामधनं माझ्यावर वर्षाव करशील ते योग्य ठरणार नाही. तू थोडासा थांब. कर्णाच्या या गोष्टीकडून श्रीकृष्ण भगवान म्हणाले, कर्ण, जेव्हा दुःशासन, दुर्योधन आणि तू द्रौपदीमध्ये आपलं यश शोधत होते, तिला भर सभेमध्ये तुम्ही ओढत ओढत तिला आणलं, तेव्हा तुमचा धर्म कुठे होता?
जेव्हा एक लहानशा मुलाला, अभिमन्यूला तुम्ही 7 लोकांनी मोठ्या दयनीय अवस्थेमध्ये मारलं, तेव्हा तुमचा धर्म कुठे होता? आणि आज तुझ्यावर अशी वेळ आलेली आहे की ज्याच्यामध्ये तुला कळत आहे की तुझ्यावर फार संकट आलं आहे आणि या संकटामध्ये तुला धर्माची गोष्ट लक्षात येत आहे. श्रीकृष्णाच्या या शब्दांवर त्याला काही सुचलं नाही. त्याने आपलं डोकं खाली केलं आणि अशाच रथामधनं त्याने आपलं युद्ध सुरू केलं. आणि कर्णाने तितक्यातच एक बाण अर्जुनावर चालवला. त्याच्यामुळे तो बाण अर्जुनाला लागला आणि तो थोडासा जखमी झाला. आणि हीच वेळ बघून तो खाली उतरला आणि त्या रथाचा जो चक्का होता, जो चाक होता, तो त्याने उचलण्याचा प्रयत्न केला. कर्णाने खूप प्रयत्न केला, पण तो जो चक्का होता, चाक होता, तो काही त्याच्याने उचलता आला नाही. तेव्हा श्रीकृष्ण भगवानांनी अर्जुनाला म्हटलं की अर्जुन, आता वेळ बघू नको, तू याच वेळी याला मारून टाक. श्रीकृष्णाचं म्हणणं ऐकल्यानंतर अर्जुनाने एक बाण असा मारला की ज्याच्यामध्ये कर्णाचं डोकं हे त्याच्या शरीरापासून उडालं आणि ते जमिनीवर येऊन पडलं. जेव्हा दुर्योधनाला कळलं की कर्ण पण मरण पावलेला आहे, तर त्याला फार फार दुःख झालं, कारण की तो त्याचा अतिशय प्रिय मित्र होता आणि एक चांगला वीर योद्धासुद्धा होता. त्याचं ते दुःख बघून कृपाचार्याला मोठी दया आली आणि त्यांनी म्हटलं की राजा, आता तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही पांडवांशी संधी करून टाका आणि हे युद्ध बंद करा. दुर्योधन दुःखी होता, पण त्याला कृपाचार्याची ही गोष्ट बिलकुल आवडली नाही आणि तो यासाठी तयार झाला नाही. आणि सगळ्या कौरव योद्ध्यांनी असंच ठरवलं की नाही, आम्हाला हे युद्ध करायचंच आहे. सगळ्यांच्या संमतीनुसार मद्रराज शल्य यांना सेनापती नियुक्त करण्यात आलं होतं आणि त्यांच्या या पदाच्या आधारावर युद्ध पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं. पांडवांच्या सैन्याचं नेतृत्व आता युधिष्ठिराने आपल्या हातामध्ये घेतलं होतं. त्यांनी शल्यावर आक्रमण केलं. दोघांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये मद्रराज शल्य मरण पावले. जेव्हा शल्य मरण पावले तेव्हा कौरवसेना आणखी विरहित झाली. शल्य मरण पावले, पण धृतराष्ट्रांचे जे मुलं होते त्यांनी हिंमत हरली नाही. ते लढत होते. शकुनी आणि सहदेवमध्ये युद्ध सुरूच होतं. त्यांनी शकुनीवर बाण चालवला आणि म्हटलं की शकुनी, आता तुला आपल्या कर्माचं फळ नक्कीच मिळेल. आणि असं म्हणता म्हणता तो बाण शकुनीला लागला आणि त्याचं डोकं उडालं. अशा प्रकारे कौरवसेनेचे सगळे वीर त्या युद्धामध्ये मरण पावले. एकटा दुर्योधन वाचलेला होता. आता त्याच्याजवळ सैन्यही नव्हते, ना रथ पण नव्हता. त्याची खूप दयनीय स्थिती होती. दुर्योधन एकटा आपल्या हातामध्ये गदा घेऊन पाण्याच्या किनारी जाऊन बसला. तिथेच त्याने आडोसा घेतला, लपून बसला. दुसऱ्या दिवशी युधिष्ठिर आणि त्याचे भाऊ त्याला शोधता शोधता त्या किनाऱ्यावर येऊन पोचले, जिथे तो लपून बसला होता. श्रीकृष्ण पण त्याच्यासोबतच होते. तेव्हा युधिष्ठिर दुर्योधनाला म्हणाला की आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या वंशाचा नाश करून तुला काय मिळालं? आणि आता या पाण्यामध्ये तुझं प्राण कशाला लपवत आहेस? त्यावर दुर्योधन म्हणाला, मी ना घाबरलेला आहो, ना मला माझ्या शरीराचा मोह आहे. पण मला असं वाटत आहे की आता हे युद्ध नाही व्हायला पाहिजे. माझे सगळे लोक मरण पावलेले आहे. मी आता एकटा आहो आणि जे मला राज्य मिळेल हे जिंकून ते माझ्या कोणत्या कामाचं? मी एकटा त्याचा का उपभोग करणार आहे? हे सगळं राज्य आता तुझं आहे. तू निश्चिंत होऊन त्याचा उपभोग कर. युधिष्ठिर यावर म्हणाला की दुर्योधन, एक दिवस असा होता की जेव्हा आम्हाला म्हटलं होतं की सुईच्या छोटूशा नौका एवढं पण राज्य आणि जमीन मी तुला देऊ इच्छित नाही. आणि आता तू असं म्हणत आहेस? युधिष्ठिरचे ते कठोर शब्द ऐकून दुर्योधनाने आपली गदा उचलली आहे आणि तिथेच पाण्यामध्ये उभा राहिला आणि म्हणाला की असं आहे का? ठीक आहे, तुम्ही 5ही जण माझ्याशी युद्ध करू शकता, पण एक एक करून या, कारण की मी आता थकलेलो आहो. माझ्याजवळ कवच नाही आहे, म्हणून तुम्ही एक एक करून माझ्याजवळ या. तेव्हा युधिष्ठिर म्हणाला की
एकट्यासोबत युद्ध करणे हे योग्य नाही आहे असं तुला वाटत आहे, असं तुला धर्म समजत आहेस, तर एकट्या अभिमन्यू बालकासोबत युद्ध करायला तुला काहीच वाटलं नाही? हे ऐकल्यावर दुर्योधन त्या पाण्यामधनं बाहेर आला आणि त्यांनी भीमासोबत युद्ध करायला सुरुवात केली. दोघांमध्ये खूप युद्ध सुरू झालं. खूप वेळपर्यंत हे युद्ध सुरूच होतं. तेव्हा श्रीकृष्णाने इशारामध्ये अर्जुनला सांगितलं की दुर्योधनची जी जांग आहे त्यावर भीमाने जर गदा मारली तर तो जिंकून जाईल. भीमाने श्रीकृष्णाचा इशारा समजला आणि तुरंत तो दुर्योधनावर युद्ध करायला सुरुवात केली आणि तिथेच प्रहार केला जिथे श्रीकृष्णाने प्रहार करायला सांगितलं होतं. त्याची जांग तुटली. दुर्योधन आणखी दयनीय झाला. त्याच्या मनामध्ये राग आणि द्वेष आगीसारखा भडकत होता. त्याने ओरडून म्हटलं की कृष्ण, धर्मयुद्ध करणाऱ्या माझ्या सगळ्या वीरांना तूच कुचक्रामध्ये टाकलं आणि मारून टाकलं. जर तू असं केलं नसतं तर आज कर्ण, भीष्म पितामह, द्रोण हे जिवंत असते. मरणाच्या अवस्थेमध्ये पोहोचलेल्या दुर्योधनाला असं बघून श्रीकृष्ण भगवान म्हणाले की दुर्योधन, तू तुझ्याच कर्माचं फळ भोगत आहेस आणि तुला हे का बरं कळत नाही आणि तू पश्चाताप का करत नाही? आपल्या अपराधासाठी दुसऱ्याला दोष देणं योग्य नाही. तुझ्या नाशाचं कारण तू स्वतः आहे, मी नाही. लोभी होऊन तू जे महापाप केलेलं आहे त्याचं फळ तुला भुगतावंच लागेल. दुर्योधनाची अवस्था अश्वत्थामाला माहिती झाली. तो व्याकुळ झाला. आपल्या वडिलांसोबत जे क्रूर चक्र रचण्यात आलं होतं हे पण त्याला माहिती झालं होतं आणि तो त्या ठिकाणी जाऊन बसला जिथे दुर्योधन मृत्यूच्या प्रतीक्षेमध्ये वाट बघत होता. त्याने दुर्योधनाला म्हटलं की हे महाराज, मी आजच या 5ही पांडवांचा नाश करून टाकेल. हे ऐकल्यानंतर दुर्योधन आणखी आनंदी झाला. मागचं जे वैर होतं ते त्याला आठवलं. त्याने त्याच्याजवळ असलेल्या लोकांना म्हटलं की अश्वत्थामा हा तुमचा सेनापती आहे, हा आचार्यपुत्र आहे आणि मला असं वाटतं आहे की हे आता माझं शेवटचं कार्य आहे. मला असं वाटत आहे की माझं अर्धवट राहिलेलं काम हा आता पूर्ण करेल आणि या आशेमध्ये मी तुमची वाट बघेल. सूर्य डुबलेला होता, रात्र झाली होती आणि एक मोठ्या झाडाजवळ अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्मा थांबले होते. कृपाचार्य आणि कृतवर्मा इतके थकले होते की त्यांना तिथेच बसल्या बसल्या झोप लागली, पण अश्वत्थामाला झोप काही येत नव्हती. तो मनातल्या मनात विचार करत होता की या पांडवांचा आणि आपल्या पित्याला मारणाऱ्या दुष्यधुमाचा वध मी कसा करू. त्याला असं वाटलं की आता रात्रीची वेळ आहे, सगळेजण त्यांच्या शिवारामध्ये झोपलेले असेल, अशा वेळी त्यांचा वध करणं योग्य राहील. अश्वत्थामाने कृपाचार्याला उठवलं आणि आपलं मनातला जो भाव होता तो त्यांच्याशी व्यक्त केला. कृपाचार्य व्यथित झाले. ते म्हणाले अश्वत्थामाला की झोपलेल्या माणसाला मारणं हे योग्य नाही, हा धर्म नाही. हे ऐकल्यावर अश्वत्थामाला राग आला आणि ते म्हणाले की काय तुम्ही धर्म करून बसलेले आहे. असं म्हणून तो पांडवांच्या शिबिराकडे जायला निघाला. हे बघून कृपाचार्य आणि कृतवर्मा पण त्याच्या मागे मागे निघाले. अर्धी रात्र निघून गेली होती. पांडवांच्या शिबिरामध्ये सगळे लोक आनंदाने मोठ्या शांतप्रिय भावनेमध्ये झोपलेले होते. अश्वत्थामा सगळ्यात आधी दुष्यधुमच्या शिवारामध्ये घुसला आणि त्याला तिथेच मारून टाकलं. आणि अशा प्रकारे त्यांनी पांचालवीरला
मोठ्या भयानक परिस्थितीमध्ये मारून टाकलं. द्रौपदीच्या मुलांची पण त्यांनी हत्या करून टाकली. कृपाचार्य आणि कृतवर्मा यांनी पण त्याच्या या कामामध्ये साथ दिली. या तिघांनी पण तिथे असं अत्याचार केलं की जे आजपर्यंत कोणी केलं नव्हतं. त्यांनी तिथे आग लावली. जी आग सगळ्या शिबिरामध्ये पसरली आणि सगळे झोपलेले सैनिक जागे झाले. सगळ्यांना त्यांनी मोठ्या निर्दयतेने मारून टाकलं. आणि हे सगळं केल्यानंतर तो दुर्योधनाजवळ जाऊन पोचला आणि म्हटलं की महाराज, तुम्ही जिवंत आहे का? मी तुमच्यासाठी अगदी आनंदाची गोष्ट आणलेली आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला शांती मिळेल. मी सगळ्या पांचाल मुलांना मारून टाकलेलं आहे, पांडवांना पण मारलेलं आहे. पांडवांच्या सेनांचा मी पूर्णपणे सर्वनाश केलेला आहे. आता पांडवामध्ये फक्त 7 जण जिवंत आहे आणि आपल्या पक्षामध्ये 3 जण, कृपाचार्य, कृतवर्मा आणि मी. हे ऐकून दुर्योधनाला मोठा आनंद झाला. त्याने म्हटलं की अश्वत्थामा, तू हे काम केलं आहे जे भीष्म पितामह आणि कर्ण करू शकले नाही. आणि असं म्हणून त्यांनी आपले प्राण सोडले. द्रौपदीची अवस्था दयनीय होती. ती युधिष्ठिरजवळ आली आणि म्हणाली की अशा पापी अश्वत्थामाचा वध करण्यासाठी आपल्याकडे कोणी नाही आहे. तिला दुःखी बघून 5ही पांडव अश्वत्थामाच्या शोधामध्ये निघाले. शोधता शोधता त्यांना माहिती पडलं की तो गंगा नदीच्या किनाऱ्यावर लपलेला आहे. अश्वत्थामा आणि भीमसेनमध्ये खूप मोठं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये अश्वत्थामा हरला. पांडवांच्या वंशांचा नामोनिशाण मिटून गेला होता. पण उत्तराच्या गर्भामध्ये जो मुलगा होता त्याची रक्षा झाली होती आणि उत्तराने परीक्षेतला जन्म दिला होता. आणि हाच पांडवांचा वंशच होता. हस्तिनापूरचं सगळं राज्य दुःखामध्ये व्याकुळ होऊन गेलं होतं. सगळ्या बाया विधवा झाल्या होत्या, मुलं अनाथ झाले होते. युद्ध समाप्त झालेलं आहे हे ऐकल्यावर धृतराष्ट्र आपल्या राज्यातल्या सगळ्या लोकांना तिथे घेऊन पोचले, जिथे एकाच वंशामधल्या भावाभावांनी आपापसामध्ये भयानक युद्ध केलं होतं आणि सगळ्या कुळाचा नाश केला होता. धृतराष्ट्राला मागच्या गोष्टीचं स्मरण झालं आणि तो फार दुःखी झाला. काही वेळानंतर युधिष्ठिर सगळ्या त्या नगरवासी जे रडत होते त्यांच्या समूहाला पार करता करता तो तिथे जाऊन पोचला आणि नम्रतापूर्वक हात जोडून तिथेच उभा राहिला. धृतराष्ट्राने भीमाला बोलवलं. धृतराष्ट्राच्या हावभावावरनं श्रीकृष्णाने अंदाज लावून टाकला होता की धृतराष्ट्र आता रागामध्ये आहे, तेव्हा भीमला तिथे पाठवणं योग्य नाही. त्याने एक लोखंडाची प्रतिमा बनवली आणि त्या दृष्टीहीन राजासमोर उभी केली. श्रीकृष्णाची गोष्ट योग्य ठरली. त्या वृद्धराजाने त्या प्रतिमेला आपल्या छातीजवळ लावलं आणि त्याला आठवलं की कित्येक माझ्या मुलांना या भीमाने मारून टाकलेलं आहे. आणि असं समजून त्याने त्या प्रतिमेला जोराने कसलं. त्याच्यामध्ये ती जी प्रतिमा होती ती चूरचूर होऊन गेली. त्यानंतर त्याला आठवण आली की अरे, मी हे काय केलं. तो आणखी दुःखी झाला आणि शोक करू लागला. रागामध्ये येऊन मी हे काय करून टाकलं, भीमाची हत्या करून टाकली. आणि तो खूप जोराजोराने आक्रोश करत राहिला. त्यावर श्रीकृष्ण धृतराष्ट्राने म्हणाले की महाराज, मला माफ करा. मला माहीत होतं की तुम्ही असंच रागामध्ये येऊन काहीतरी करणार आहे, म्हणून हे टाळण्यासाठी मी पहिलेच योग्य प्रबंध केला होता. तुम्ही ज्याला नष्ट केलेला आहे तो भीम नाही आहे, तर लोखंडाची मूर्ती आहे. मी आपला सगळा राग त्या मूर्तीवर काढलेला आहे. भीमसेन जिवंत आहे. हे ऐकल्यावर धृतराष्ट्राला शांती मिळाली. त्याचा राग शांत झाला. त्याने सगळ्या पांडवांना आशीर्वाद दिला आणि तिथनं विदाई केली. धृतराष्ट्रांची आज्ञा मिळाल्यानंतर
पाचही भाऊ आपल्या श्रीकृष्णासोबत गांधारीजवळ गेले. गांधारीचा तो शोक बघून ते सगळे घाबरून गेले. श्रीकृष्ण मागेच उभे होते. ते काहीच बोलले नाही. गांधारींनी आपलं दुःख हळूहळू शांत केलं आणि पांडवांना आशीर्वाद दिला. युधिष्ठिर वगैरे सगळे तिथनं निघून गेले, परंतु द्रौपदी ही तिथेच उभी राहिली. आपल्या पाचही मुलांना मेलेलं बघून आणि त्यांची बातमी ऐकून द्रौपदी ही फार रडत होती. तिच्या अवस्थेवर गांधारीला दया आली. ती म्हणाली, मुली, दुःखी होऊ नकोस. मी आणि तू एकच आहे. आपल्याला सांत्वना देणारा कोणी नाही. या सगळ्या दोषाचं कारण मीच आहे. माझ्यामुळे या कुळाचा नाश झालेला आहे. युधिष्ठिरला इकडे पटत नव्हतं की आपण सगळ्याच बंधुवांना मारून हे राज्य प्राप्त केलं आहे. तो फार चिंतेमध्ये होता. त्यांनी वनामध्ये जायचा निर्णय घेतला. म्हणजेच आपल्या पापाचं प्रायश्चित्त त्यामुळे होईल. जेव्हा सगळ्या पांडव भावांना हे कळलं तेव्हा ते व्यथित झाले आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. अर्जुनने गृहस्थ धर्म स्वीकारायला तयारी दाखवली. भीमाने कटुवचनाचं काम केलं. नकुलने सांगितलं की कर्ममार्ग हे सुगम आहे, उचित आहे आणि संन्यास मार्ग दुष्कर आहे. अशा पद्धतीने खूप वेळपर्यंत त्यांचा युधिष्ठिरसोबत वादविवाद होतच राहिला. सहदेवाने पण नकुलच्या पक्षाचं समर्थन केलं आणि शेवटी म्हटलं की आमचे आई वडील आचार्य बंधू सगळं काही तुम्हीच आहे. आमच्या अशा वागण्याबद्दल आम्हाला माफ करा. द्रौपदी पण मागे हटली नाही आणि ती पण म्हणाली की तुमचं आता कर्तव्य आहे की तुम्ही राजा म्हणून आपल्या राजधर्माचं पालन करा आणि चिंता करू नका. तेव्हा शासनसूत्र हे ग्रहण करण्यासाठी आलेले युधिष्ठिर भीष्माजवळ गेले आणि त्यांना म्हटलं की आता मी काय करायला पाहिजे. तेव्हा भीष्म पितामहाने त्यांना धर्म समजवला आणि उपदेश दिला. धृतराष्ट्र पण त्यांच्याजवळ आले आणि त्यांना म्हणाले की मुला, तुला आता शोक करायला नको. दुर्योधनाच्या मूर्खतेमुळे हे सगळं काही झालेलं आहे आणि त्याच्यामुळे माझ्या 100 मुलांचा मृत्यू पण झालेला आहे. आता तूच माझा मुलगा आहे आणि तुलाच हे राजपाट सांभाळायचं आहे. तुला आता दुःखी होणं शोभत नाही. कौरवांवर विजय प्राप्त करणाऱ्या पांडवांनी सगळ्या राज्यामध्ये आपला अधिकार जमवला. त्यांनी आपलं कर्तव्य पूर्णपणे पार केलं. पण ज्या शांतीची, सुखाची त्यांना आशा होती ते त्यांना काही मिळत नव्हतं. युधिष्ठिरने आपल्या पाचही भावांना आज्ञा दिली की पुत्रांच्या दुःखामुळे दुःखी असलेल्या धृतराष्ट्रांना कोणत्याच प्रकारे व्यथा होऊ नये. त्यांना सगळी सेवा दिली जावी आणि सगळ्यांनी तशाच पद्धतीने काम केलं आणि त्यांना खूप आदर दिला. त्याच्यामुळे धृतराष्ट्रांना आपल्या मुलांचा अभाव कधी वाटलाच नाही. धृतराष्ट्रांचं पण व्यवहार पांडवाप्रती अतिशय चांगला होता. ते पांडवांना प्रिय होते आणि पांडव त्यांना प्रिय होते. परंतु भीम कधी कधी अशा गोष्टी बोलून जात होता ज्याच्यामुळे धृतराष्ट्रांना फार वाईट वाटत होतं. भीमसेन कधी म्हणून देत होता की दुर्योधन आणि त्याच्या मित्रांचं जे पण काही हाल झालेले आहे ते फक्त तुमच्या नासमजीमुळे झालेलं आहे. दुर्योधन, दुःशासन यांनी जे पण अत्याचार केले होते आणि अपमान केले होते हे भीम विसरला नव्हता. त्याच्यामुळे तो आपल्या क्रोधावर काबू पाहू शकत नव्हता. तो कधी कधी गांधारीला पण उलटं बोलून द्यायचा. त्याच्यामुळे धृतराष्ट्राला खूप वाईट वाटत होतं आणि गांधारीला पण खूप दुःख होत होतं. परंतु तिला धर्म म्हणजे समजत होता आणि म्हणून ती भीमसेनाची ही गोष्ट चुपचाप ऐकून घेत होती आणि कुंतीजवळ जाऊन आपलं मन हलकं करत होती.
जेव्हा युधिष्ठिरने धृतराष्ट्रांशी सगळ्या प्रकारची सोय केली होती, तरी पण धृतराष्ट्र त्यांचा सुखभोग घेऊ शकत नव्हते. ते वृद्ध झाले होते आणि कधीकधी भीमाच्या अशा गोष्टीमुळे त्यांना फार दुःख होत होतं. त्यांचं मन अस्वस्थ झालं होतं आणि या गोष्टीचं जाणीव गांधारीला देखील झाली होती. एक दिवस धृतराष्ट्र धर्मराजच्या भवनामध्ये आले आणि म्हणाले की तू तर मोठा शास्त्रज्ञ आहे आणि तुला तर माहिती आहे की आपल्या वंशाच्या परंपरेनुसार आता आम्हा वृद्धांना वनात जायला पाहिजे. मी तुझी अनुमती मागायला आलो आहे. मला वनात जायची इच्छा आहे. धृतराष्ट्रांच्या या गोष्टी ऐकून युधिष्ठिर दुःखी झाला आणि तो म्हणाला की आता मी निश्चय केला आहे की तुमचा मुलगा युधिष्ठिर हाच राजगद्दीवर बसेल. तुम्हाला जो योग्य वाटतं त्याला तुम्ही राजा बनवू शकता आणि ही प्रजा आणि हे सगळं राज्य आपल्या अधीन करू शकता. मी वनात चला जातो. मी राजा नाही आहे, ते तुम्ही आहे. मी अशा स्थितीमध्ये तुम्हाला वनामध्ये पाठवू शकत नाही. त्यावर धृतराष्ट्र म्हणाले की कुंतीपुत्र, माझी वनामध्ये जाऊन तपस्या करायची इच्छा आहे. तुझ्यासोबत मी इतके वर्ष सुखपूर्वक घालवले. तू आणि तुझ्या सगळ्या भावांनी माझी खूप छान पद्धतीने सेवा केली. वनात जायची माझी वेळ आहे, तुझी नाही. त्याच्यामुळे वनात मला जायला पाहिजे. हे ऐकल्यावर युधिष्ठिरांना आणखी दुःख झालं. ते काहीच बोलले नाही. तेव्हा धृतराष्ट्र आचार्य कृप आणि विदूरजवळ गेले आणि त्यांना म्हणाले की तुम्हीच आता युधिष्ठिरला समजवा आणि मला वनामध्ये जाऊ द्या. आणि अशा पद्धतीने युधिष्ठिराकडून वनामध्ये जाण्याची त्यांनी अनुमती मिळवली आणि ते वृद्ध धृतराष्ट्र गांधारीच्या खांद्यावर हात टेकत टेकत ते वनामध्ये जायला निघाले. माता कुंती पण त्यांच्यासोबत निघून गेली. गांधारीने आपल्या डोळ्यावर पट्टी झाकली होती, त्याच्यामुळे कुंती त्यांच्यासोबत जायला निघाली होती, ज्यामुळे त्यांना रस्ता शोधायला काही त्रास व्हायला नको. आणि अशा प्रकारे त्या राजपाटामधले वृद्ध लोक ते राज्य सोडून वनामध्ये निघून गेले होते. धर्मराज माता कुंतीला म्हणाले की आई, तू वनामध्ये का बरं जात आहे? तू थोडं दूर जाऊन त्यांना सोडून वापस येशील ना? तुझं जाणं योग्य नाही आहे. तूच आम्हाला आशीर्वाद देऊन युद्धासाठी तयार केलं होतं. आता तूच आम्हाला सोडून वनात जात आहेस, हे योग्य नाही. इतकं म्हणून युधिष्ठिरचं मन भरून आलं. त्यांनी खूप आग्रह केला पण कुंतीने ऐकलं नाही. युधिष्ठिर तेथेच उभे राहिले. धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांनी 3 वर्ष वनामध्ये तपस्या केली आणि त्यांच्यासोबत संजय होतेच. महाभारताच्या युद्धामध्ये श्रीकृष्ण भगवान यांनी खूप कामगिरी दर्शवली. त्यांनी 32 वर्ष द्वारकामध्ये राज्य केलं आणि यदुवंशीची सुख समृद्धी आणखी वाढवली आणि त्यांचा उपभोग पण केला. पण काही आपसी फुटीमुळे यदुवंश हा नाहीसा झाला आणि वंशाचा नाश झालेला बघून बलरामाला खूप दुःख झालं. त्यांनी समाधी घेतली आणि तिथेच आपला जीव सोडून दिला. सगळे बंधुभाऊ मरण पावल्यानंतर श्रीकृष्ण पण धानामध्ये निघून गेले आणि समुद्राच्या जवळ जे वण होतं तिथे एकटेच विचरण करायला लागले. आणि सगळा विचार केल्यानंतर त्यांना असं कळलं की आता हे जीवन सोडून जाणंच योग्य आहे. आणि असा विचार करता करता जमिनीवर ते लेटले. इतक्यातच एक शिकारी तिथे तलाश करत होता की कोणी प्राणी मात्र भेटेल का आणि त्याला मी मारेल. इतक्यात झोपलेल्या श्रीकृष्णाला
त्या शिकारीने हरण समजलं आणि धनुष्यबाण मारला. तो धनुष्य श्रीकृष्ण भगवानला जाऊन लागला आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. हे जेव्हा हस्तिनापूरमध्ये कळलं तेव्हा सगळ्यांमध्ये आणखी दुःख पसरलं. पांडवांचं मन संसारामधनं निघून गेलं. जिवंत राहायची आता कोणाचीच इच्छा राहिली नव्हती. अभिमन्यूचा मुलगा जो परीक्षित होता त्याला त्यांनी राजगद्दीवर बसवलं आणि 5 पांडव आणि द्रौपदी यांच्यासोबत ते तीर्थयात्रेला निघाले. ते हस्तिनापूरवरून निघाले आणि अनेक दिव्य आणि पवित्र स्थानला त्यांनी भेट दिली आणि शेवटी ते हिमालयाकडे निघून गेले. इकडे परीक्षित आणि त्याच्या वंशांनी आपल्या पित्याच्या मार्गदर्शनानुसार धर्मपद्धतीने हे राज्य खूप वर्षापर्यंत सांभाळलं. अशा प्रकारे ही महाभारताची स्टोरी कथा इथे संपते. याचा सार असा होतो की महाभारताचं हे जे युद्ध झालं होतं यामध्ये कोणीच खुश राहिलं नाही. दुर्योधनाच्या लोभामुळे त्याने आपल्याच बंधूंचा अपमान केला आणि त्यांना युद्ध करण्यास प्रेरित केलं. आपला अपमानाचा बदला घ्यायसाठी त्यांनी युद्ध केलं. यामध्ये ते जिंकले, पण धर्मचारी पांडवांना आपण आपल्याच भावांना मारलं हे सहन झालं नाही. याचं दुःख त्यांच्या हृदयामध्ये टोचत होतं आणि यामध्ये कोणीच सुखी राहू शकला नाही. महाभारत ही अशी एक गाथा आहे की ज्यामधून शिकण्यासारखं भरपूर काही आहे. तुम्ही ही स्टोरी पुन्हा पुन्हा ऐका म्हणजे तुम्हाला यामधला सार पूर्णपणे कळेल. येथे मी आज हा व्हिडिओ समाप्त करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी असाच छानशा स्टोरी घेऊन येईल. तोपर्यंत नमस्कार. बोलो श्रीकृष्ण भगवान की जय. ओम नमो नारायण.